नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 28वा भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 30। यच्छ्रीनिकेतं अलिभिः परिसेव्यमानम् भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रयम् अधिक्षिपदब्जनेत्रम् ध्यायेन मनोमयम् अतन्द्रित उल्लसद्भ्रू। डिफिकल्ट वर्ड्स। यच्छ्रीनिकेतमलिभिः परिसेव्यमानम् भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रयमधिक्षिपदम्बजे नेत्रम् पदाब्जनेत्रम् ध्यायेन्मनोमयमतिम् अतन्द्रित उल्लसद्भ्रू। यच्छ्रीनिकेतमलिभिः परिसेव्यमानम् भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रयम् अधिक्षिपदब्जनेत्रम् ध्यायेन्मनोमयतन्द्रित उल्लसद्भ्रू। यच्छ्रीनिकेतमलिभिः परिसेव्यमानम् भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रमधिवीक्षिपदब्जनेत्रम् ध्यायेन्मनोमयमतेन्द्रित उल्लसद्भ्रू।
यत् श्रीनिकेतमलिभिः परिसेव्यमानम् भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रयमधीक्षिपेदर्भजनेत्रम् ध्यायेन मनोमयं मतन्द्रितोल्लसद्भ्रू यत् श्रीनिकेतमलिभिः परिसेव्यमानम् भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रयमधीक्षिपदब्जनेत्रम् ध्यायेन्मनोमयमतन्द्रित उल्लसद्भ्रू यत् भगवंतांचे जे मुख श्रीनिकेतन श्रीनिकेतम येस व्हाट आणखीन एक शब्द कमळ अलिभिही भ्रमरांनी परिसेव्यमानम वेढलेले भूत्या अभिजात सौंदर्याने स्वया स्वतःच्या कुटिल कुरळ्या कुंतल केसांच्या वृंद कलाप कलाप जुष्टम सुशोभित मीन मत्स्याच्या द्वय जोडीने आश्रयम निवास अधिक्षिपत लज्जित करणारे मान खाली घालाव्यास लावणारे अब्ज कमल नेत्रम नेत्र ध्यायेत योग्याने ध्यान करावे मनःमयम मनामध्ये साकारलेल्या अतिद्रितः अतंद्रितः ध्यानपूर्वक उल्लसत नृत्य करीत भ्रू भ्रू भुवया भाषांतर आहे तदनंतर योग्याने भगवंतांच्या सुंदर मुखाचे ध्यान करावे ते मुख कुरळ्या केसांनी कमळासारख्या नेत्रांनी आणि नृत्यशील वाटणाऱ्या भुवयांनी सुशोभित झालेले आहे भ्रमरांच्या थव्यांनी आणि पोहणाऱ्या मत्स्यांच्या जोडीने वेढलेल्या आकर्षक कमळालाही मान खाली घालावयास लावील असे त्या मुखाचे अभिजात सौंदर्य आहे कालचा पण श्लोक हाच होता सॉरी काल झाला नाही परवाचा योग्याने त्यानंतर भगवंतांच्या मुखारविंदाचे ध्यान करावे जे मुख चिंतातुर भक्तांवरील करुणेमुळे भगवंत आपले विविध रूपे घेऊन या जगात प्रकट होतात त्यांची नासिका उन्नत आहे आणि त्यांचे स्फटिका समान निर्मळ कपोल म्हणजे गाल तेजस्वी मकराकृती कर्णकुंडलांच्या हेलकाव्यामुळे उजळून निघालेले आहे तेव्हाच हा पण श्लोक आजचा वाचायला पाहिजे होता पण आपल्याला झालं नाही तर आजचा श्लोक त्याचाच कंटिन्युएशन आहे त्यानंतर योग्याने भगवंतांच्या सुंदर मुखाचे ध्यान करावे ते मुख कुरळ्या केसांनी
कमळासारख्या नेत्रांनी आणि नृत्यशील वाटणाऱ्या भुवयांनी सुशोभित आहे. नृत्यशील वाटणाऱ्या भुवयांनी म्हणजे काय? नृत्य करताना, डान्स करताना आपण अशा एका विचित्र अशा आडव्या तिडव्या पोझिशन मध्ये असतो, स्ट्रेट नसतो. नटराज बघितलं तुम्ही कधी? नटराजची मूर्ती कशी असते तसं भुवया अशा स्ट्रेट नसल्या पाहिजेत, अशा थोड्या कर्व्ड असल्या पाहिजे, मग सुंदर दिसतात. भ्रमरांच्या थव्यांनी आणि पोहणाऱ्या मत्स्याच्या जोडीने वेढलेल्या आकर्षक कमळालाही मान खाली घालावयास लावेल असे त्या मुखाचे अभिजात सौंदर्य आहे. जनरली ज्या कमळाच्या किंवा कुठल्याही गुलाबाच्या भोवतीने जेव्हा सुंदर असे भ्रमर मध गोळा करण्यासाठी फिरत असतात, खूप सुंदर दिसतात. त्याहीपेक्षा जास्त सुंदर भगवंतांचं मुख आहे. तात्पर्य शिल प्रभुपादांद्वारे ध्यायेन मनोमयम हे येथील एक महत्वाचे विधान आहे. मनोमयम म्हणजे कल्पना केलेले नव्हे. मनोमयमचा जनरली आपल्याला लगेच काल आपण जशी चर्चा करत होतो, जे निर्विशेषवादी निराकारवादी असतात त्यांना असे शब्द पाहिजेच असतात. कैवल्य, मनोमयम असे शब्द दिसले की लगेच ते तात्पर्य काढायला मोकळे होतात. मनाने ध्यान करायचे. ध्यायेन मनोमयम याचा अर्थ असा नाही की कल्पना केलेले. निराकारवाद्यांचे मत आहे की योगी स्वेच्छेनुसार कोणत्याही रूपाची कल्पना करू शकतो, परंतु येथे सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी अनुभवलेल्या भगवत रूपाचेच परंतु येथे सांगितल्याप्रमाणे भक्तांनी अनुभवलेल्या भगवत रूपाचेच ध्यान योग्याने करावे. भक्त हे भगवंतांच्या कोणत्या तरी एका रूपाची कल्पना करत नाहीत. केवळ काल्पनिक रूपाने त्यांचे कधीच समाधान होणार नाही. भगवंतांची असंख्य शाश्वत रूपे आहेत. प्रत्येक भक्ताला विशिष्ट रूप प्रिय असते आणि म्हणून त्या रूपाची आराधना करून तो भगवत सेवेमध्ये रममान होतो. विविध शास्त्रांनुसार विविध प्रकारे भगवत रूपाचे वर्णन करण्यात आले आहे. पूर्वी चर्चा केल्यानुसार भगवंतांच्या मूळ रूपाचे 8 प्रकारे प्रकटीकरण केले जाते. पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे. तर आपल्याला कालचं आठवत नाही, पूर्वीच काय आठवणार? एक मिनिट. ही प्रकटीकरणे भक्ताकडे असणाऱ्या साधनांच्या उपलब्धतेनुसार माती, पाषाण म्हणजे दगड, लाकूड, रंग, वाळू इत्यादी घटकांमध्ये साकारता येतात. बरेचसे लोक म्हणतात की हिंदू धर्मामध्ये कुठेच मूर्ती पूजन सांगितलेलं नाहीये. ऍक्च्युली हिंदू धर्मामध्ये तर खूप डेलिबरेटली आणि खूप इलॅबोरेटली सांगितलेलं आहे. अगदी विशिष्ट पद्धतीने आणि मुद्दामून सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे विग्रह असतात, ज्याला जनरली आपण म्हणतो मूर्ती किंवा श्रीमूर्ती, मूर्ती म्हटलं नसलं पाहिजे, विग्रहच म्हटलं पाहिजे. हे जरी या वेगवेगळ्या धातूंनी बनलेले असले तरी ते भगवंतांचं साकार प्रकटीकरण असतं. हे कोणाच्या कल्पनेतून निर्माण झालेलं नाही आहे. अशी मकर कुंडलं असली पाहिजेत, असे गाल असले पाहिजेत, असा हार असला पाहिजे. हे भक्तांनी वर्णन केलेलं आहे. मनोमयम म्हणजे भगवंतांची प्रतिमा आपल्या मनात कोरणे असं होतं. भगवत प्रतिमा तयार करण्याचे जे 8 प्रकार आहेत त्यातच याही एकाचा समावेश होतो.
काय आणून ठेवलंय काय त्याने? हे आणून ठेवलेलं असणार, नसेल तर जाणार नाही तिथे. प्रभुपाद मनोमयमचा अर्थ अगदी व्यवस्थित समजावून सांगतात. मनोमयम म्हणजे भगवंतांची प्रतिमा मनामध्ये कोरणे किंवा मनामध्ये तयार करणे आणि त्यावरती ध्यान करणे, चिंतन करणे. भगवत प्रतिमा तयार करण्याचे जे 8 प्रकार आहेत त्यातच याही एकाचा समावेश होतो. जसं माती, दगड, लाकूड, रंग, वाळू, धातू इत्यादीने भगवंतांची मूर्ती तयार केली जाते, तशीच मनामध्ये देखील मूर्ती तयार करणे ही त्यातलीच एक पद्धती आहे. मनातील रूप हे म्हणजे काही केवळ कल्पना नाही. भगवंतांच्या वास्तविक रूपाचे ध्यान निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकते. परंतु एखाद्याने निष्कर्ष काढू नये की असे करण्यासाठी कोणत्याही एका रूपाची कल्पना करावी लागते. या श्लोकात 2 उपमा आहेत. भगवंतांच्या मुखाची तुलना कमळाशी केलेली आहे आणि नंतर त्यांच्या काळ्या केसांना कमळाभोवती गुंजारव करणाऱ्या भ्रमरांच्या थव्याची उपमा दिली आहे व त्यांच्या नेत्रांना पोहणाऱ्या मत्स्याच्या जोडीची उपमा दिलेली आहे. पाण्यामध्ये कमळांच्या भोवती जेव्हा गुंजारव करणारे भ्रमर आणि पोहणारे मासे असतात तेव्हा ते अत्यंत सुंदर दिसते. भगवंतांचे मुख स्वयं सिद्ध आणि परिपूर्ण आहे. त्यांचे सौंदर्य कमळाच्या स्वाभाविक सौंदर्यासही पराभूत करते. पुढे वाचूया आपण. पुढचा श्लोक आहे तस्यावलोकम अधिकम कृपयादिति घोर तापत्रयोपशमनाय निसृष्टमक्ष्णो स्निग्धस्मितानुगुणितं विपुल प्रसादम ध्यायेत् चिरं विपुल भावनया गुहायाम. भगवंतांच्या नेत्रातून वारंवार येणाऱ्या करुणायुक्त कटाक्षाने योग्याने पूर्ण भक्तीने चिंतन करावे. भगवंतांच्या नेत्रांतून वारंवार येणाऱ्या करुणायुक्त कटाक्षांचे योग्याने पूर्ण भक्तीने चिंतन करावे. कारण ते कारुण्यपूर्ण कटाक्ष भक्तांना होणाऱ्या अतिभयंकर त्रिविध तापांचे निवारण करतात. प्रेमळ स्मित हास्याच्या जोडीने येणारे त्यांचे करुणा कटाक्ष विपुल व अमर्याद कृपेने पूर्ण असतात. भरपूर मोठे मोठे शब्द वापरलेत, परंतु सिंपल श्लोक आहे. भगवंतांच्या डोळ्यातून जे करुणेचे भाव दिसतात आपल्याला, कटाक्ष म्हणजे कटाक्ष दृष्टी टाकणे. बऱ्याचदा बोलण्यावरून काही कळत नाही, बघण्यावरून काही कळत नाही, परंतु डोळ्यात डोळे घालून जर आपण डोळ्यातले भाव बघू शकलो तर आपल्याला परफेक्टली कळतं की हा भाव कसा आहे. एक मिनिट, हे सगळं आधीच करून ठेवायला पाहिजे. भगवंतांच्या डोळ्यातून येणारी करुणा, मग ती काय दाखवते आपल्याला? या त्रिविध तापामुळे जो भय होत असतो भक्तांना, त्या भक्तांच्या भयाचं निवारण करते, त्रिविध तापांचं निवारण करते. प्रेमळ स्मित हास्याच्या जोडीने येणारे त्यांचे करुणा कटाक्ष विपुल व अमर्याद कृपेने पूर्ण असतात.
स्मित हास्य. भगवद्गीतेमध्ये पण एका ठिकाणी भगवंत स्मित हास्य करतात. कुठे? अगदी पहिल्यांदा जेव्हा बोलतात, संजय सांग, भगवंतांचं हे स्मित हास्य आहे जे आहे ते एकदा आपण पाहिलं तर दुसरं कशाचीच अनादि अनंत काल पाहण्याची इच्छा आपल्या मनामध्ये राहत नाही. तुम्ही देखील स्मित हास्य केलं तर खूप छान वाटते. रुसून फुगून बसल्यावर काही छान वाटत नाही, माहिती नाही. स्माइल, स्माइल. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, खूप वर्षापूर्वी मी ऐकलेली आहे. स्माइल इज अ कर्व दॅट सेट्स एव्हरीथिंग स्ट्रेट. म्हणजे काय? स्मित हास्य हे एक अशी गोष्ट आहे जे सगळं फिक्स करतं. आणि भगवंतांचं स्मित हास्य मग ते सगळं फिक्स करणार. म्हणून त्याला लिहिलेलं आहे याच्यामध्ये विपुल आणि अमर्याद कृपा आहे. फिक्स होणार नाही, आता ते नवीन घ्यायला. तात्पर्य श्रील प्रभुपाद म्हणतात, मनुष्य जोपर्यंत या भौतिक देहामधील बद्ध जीवन जगत असतो तोपर्यंत त्याला चिंता आणि वेदना यांचा त्रास होणे स्वाभाविकच आहे. मनुष्य जोपर्यंत या भौतिक देहामधील बद्ध जीवन जगत असतो तोपर्यंत त्याला चिंता आणि वेदना यांचा त्रास होणे स्वाभाविकच आहे. तो जरी दिव्य स्तरावर उन्नत झालेला असला तरी तो भौतिक शक्तीचा प्रभाव टाळू शकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा मी हे सांगतो, बऱ्याच लोकांना पटत नाही, मग भक्तीत यायचं कशाला म्हणतात. व्हेरी भक्ती करायची कशाला? जर आपल्या वेदना दुःख जाणार नसतील तर मग करायचं कशाला? हेच सांगून तर आम्हाला प्रभूजी तुम्ही घेऊन आला, तुमचे दुःख नष्ट होतील. प्रभुपाद काय लिहितात बघा इथे, जोपर्यंत आपण बद्धावस्थेत आहे तोपर्यंत आपल्याला या जगामध्ये चिंता वेदना त्रास होणार. अगदी दिव्य स्तरावर उन्नत झालेला असला, म्हणजे शुद्ध भक्त झालेला असला तरी तो भौतिक शक्तीचा प्रभाव टाळू शकत नाही. या भौतिक प्रकृती ज्याप्रमाणे काम करत असते सगळ्यांना सेम आहे. शरीर जोपर्यंत आहे शरीराने जे जे काही कामं केलेले आहेत त्याचं दुःख भोगायलाच लागणार. परंतु हे ज्ञानामध्ये जेव्हा आपण स्थित होतो तेव्हा आत्मा निश्चिंत होतो. ही शक्ती असते. संकटे अनेक वेळा येतात, परंतु भक्त जेव्हा भगवंतांच्या सुंदर रूपाचे किंवा स्मित हास्य करणाऱ्या त्यांच्या मुखाचे चिंतन करतात तेव्हा भक्ताच्या चिंता व दुःखे त्वरित नष्ट होतात, लगेच नष्ट होतात. भगवंत आपल्या भक्तांवर असंख्य वरदानांचा वर्षाव करतात आणि त्यांच्या कृपेची सर्वोत्तम अभिव्यक्ती म्हणजे त्यांचे स्मितहास्य करणारे मुख होय. भगवंत आपल्या भक्तांवर असंख्य वरदानांचा वर्षाव करतात, लगेच आपल्या डोक्यामध्ये येतात, भरपूर पैसे देतात, भरपूर संपत्ती देतात. जसं सुदामाला दिलं. सगळ्यांची इच्छा असते, जसं सुदामाला राजमहल बांधून दिला, हिरे माणिक मोठे सोन्याने मडवलेला, तसं आपल्याला पण भगवंतांनी वरदान दिलं पाहिजे. सुदामासारखे भाव असावे लागतात. जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो त्याला फक्त भगवंतांचं स्मित हास्य बास असतं. सगळी दुःख, सगळ्या वेदना, सगळी चिंता, भय, शोक सगळं हिरावून घेऊन जातं ते स्मित हास्य. ते विशुद्ध भक्तांसाठी करुणेने पूर्ण भरलेले असते. करुणा दया त्याच्यातच असते.
पुढचा श्लोक आहे, हासम हरेर वनता अखिल लोक तीव्र शोकाश्रुसागर विशोषणम अत्युदारम सम्मोहनाय रचितम निज माययास्य भ्रूमंडलम मुनिकृते मकरध्वजस्य. याच प्रकारे योगाने भगवान श्रीहरींच्या अत्याधिक उदार हास्याचे ध्यान करावे. ते हास्य भगवंतांसमोर नतमस्तक होणाऱ्या सर्वांचा अश्रुसागर सुकवून टाकते. वाव. ते हास्य भगवंतांसमोर नतमस्तक होणाऱ्या सर्वांचा अश्रुसागर सुकवून टाकते. म्हणजेच कितीही भयानक वेदना दुःख असो नष्ट करतं. तीव्र शोकामुळे हा अश्रुसागर निर्माण होतो. तीव्र शोकामुळे. आणि योगाने तदनंतर भगवंतांच्या भ्रुकुटी मंडलाचे ध्यान करावे. भ्रुकुटी. भ्रुकुटी म्हणजे दोन तीन वेळा वाचलं आपण भागवतम मध्ये. भ्रुकुटी म्हणजे आयब्रोज. साधू संतांच्या कल्याणार्थ मदनाला मोहित करण्यासाठी भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःचे भ्रुकुटी मंडल आविष्कृत करतात. आणखीन एकदा वाचतो मी. त्याच प्रकारे योगाने भगवान श्रीहरींच्या अत्याधिक उदार हास्याचे ध्यान करावे. ते हास्य भगवंतांसमोर नतमस्तक होणाऱ्या सर्वांचा अश्रुसागर सुकवून टाकते. तीव्र शोकामुळे होणाऱ्या हा अश्रुसागर निर्माण होतो. तीव्र शोकामुळे हा अश्रुसागर निर्माण होतो. योगाने तदनंतर भगवंतांच्या भ्रुकुटी मंडलाचे ध्यान करावे. साधू संतांच्या कल्याणार्थ मदनाला मोहित करण्यासाठी भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःचे भ्रुकुटी मंडल आविष्कृत करतात. व्हॉट डज दिस मीन? साधू संतांच्या कल्याणार्थ मदनाला मोहित करण्यासाठी भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे आपले भ्रुकुटी मंडल आविष्कृत करतात. म्हणजे भुवया ज्या असतात त्या भुवयांना सौंदर्यामध्ये खूप महत्व आहे. मदन देव याला आकर्षित करण्यासाठी भुवया कारणीभूत असतात. आपण भुवया उडवतो की नाही डोळ्यावरती, अशा करतो. आकर्षक असतं ते. परंतु इथे मैत्रेय ऋषी काय म्हणतात, हे कपिल देव काय म्हणतात की साधू संतांच्या कल्याणार्थ मदनांना मोहित करण्यासाठी भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःचे भ्रुकुटी मंडल आविष्कृत करतात. तात्पर्य, अखिल भौतिक विश्वच दुःखाने भरलेले आहे आणि म्हणून या विश्वातील लोक तीव्र दुःखामुळे निरंतर अश्रू ढाळीत असतात. थोड्या वेळासाठी वाटतं आपल्याला आपण सुखी आहोत, परंतु या जगामध्ये अश्रू सगळ्यांना आहे, दुःख सगळ्यांना आहे. महाभयानक. महाशोक, तीव्र शोक. शोक म्हणजे काय? एखादी गोष्ट हरवलेली असते, गेलेली असते, का झालं नाही, शोक करत बसणे. शोक करणे ज्याला लॅमेंटेशन म्हणतात, हे भौतिक जगातलं मुख्य प्रमुख लक्षण आहे आणि हेच दुःखाचं कारण असतं. अशा अश्रूंमुळे एक महासागर निर्माण होईल, परंतु भगवंतांना शरण जाणाऱ्या मनुष्याचा अश्रुसागर तात्काळ सुकून जातो. यासाठी त्याने भगवंतांचे केवळ मोहक हास्य पाहणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दात, भौतिक अस्तित्वातील सर्व दुःख भगवंतांचे आकर्षक स्मित हास्य पाहिल्याने त्वरित नष्ट होते. ही प्रेमामध्ये शक्ती असते. आईला दिवसभर इतके कष्ट असतात, कंबर दुखत असतं, तरी सुट्टी नसते.
परंतु आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यावर आई सगळं विसरून जाते. तसं भगवंतांच्या चेहऱ्यावरील हास्य हे दिव्य आहे. त्या हास्याने होणारा जो आनंद आहे, जो उल्हास आहे, त्याची कल्पना किंवा तुलनाच आपण करू शकत नाही, कारण ते या भौतिक जगातल्या कुठल्या गोष्टीची त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग ते कित्येक प्रकारच्या वेदना, दुःख, शोक नष्ट करू शकतात. आपण कल्पना करू शकत नाही. सागर म्हटलेला आहे, अश्रू सागर सुकवतं. दुसरा मुद्दा या श्लोकामध्ये असे म्हटले आहे की भगवंतांच्या मोहक भुवया इतक्या सुंदर आहेत की त्या मनुष्याला इंद्रिय विषयांचे आकर्षणही विसरण्यास भाग पाडतात. इंद्रिय तृप्तीच्या आकर्षणाने, विशेष करून मैथुन जीवनाच्या आकर्षणाने मुग्ध झाल्यामुळे बद्ध जीवाना भौतिक अस्तित्वाच्या बेडीने जखडले जाते. इंद्रिय तृप्ती स्ट्रॉंग असते. त्यातच सर्वात मोठी इंद्रिय तृप्ती असते ती म्हणजे अहंकाराची, प्रतिष्ठेची इच्छा. मी बरोबर आहे. आणि त्याहून स्ट्रॉंग इंद्रिय तृप्तीची इच्छा असते ती म्हणजे मैथुन सुखाची. आणि ते आकर्षणातून निर्माण होतं. मग भगवंतांच्या भुवयांकडे जो आकर्षित होतो तो दुसरं कशाकडेच आकर्षित होत नाही. त्यामुळे भगवंतांच्या अशा सुंदर मुखावरती ध्यान करायला योग्यानं सांगितलेलं आहे. योगी म्हणजे जो इंद्रियांना पूर्णपणे कंट्रोल करू शकतो, मनाला पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. आणि त्याला इंद्रियांना, मनाला जर अशा सुंदर, आकर्षक, मोहक इंद्रिय सुखांपासून वळवायचं असेल तर त्याच्यासाठी त्याच्याही पेक्षा स्ट्रॉंग, सुपर पॉवरफुल, आकर्षक गोष्ट त्याला बघावी लागेल. आणि ते आहे भगवंतांचं मुख. त्यात विशेष करून भगवंतांच्या भुवया. ऍक्च्युली कपिल देवच मला वाटतंय पुढे 30व्या अध्यायामध्ये कुठेतरी एका ठिकाणी कपिल देवच सांगतात की सुंदर स्त्रीचं आकर्षण हे या जगामध्ये सगळ्यात घातक असतं, डेंजरस असतं, निंद्य आणि घृणास्पद असतं. आपल्या आईला समजावून सांगतात. हे भगवान कपिल देवांचे हे जे 3-4 अध्याय आहेत ना, इतके पॉवरफुल आहेत. पुढच्या अध्यायामध्ये प्रॅक्टिकली भक्ती कशी करायची ते सांगतात. त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये भगवान कपिल देव सांगतात की भक्ती नाही केली तर काय होतं, नरकात जातो. आणि नरकाचं थोडंसं वर्णन दिलेलं आहे तिथे, खूप छान. अंगावर काटे यायला पाहिजेत असे नरकाचे वर्णन दिलेलं आहे. आणि का तो नरकात जातो, पुन्हा पुन्हा शरीर कसं धारण करतो, जन्म, आईच्या पोटामध्ये त्याला किती त्रास भोगावे लागतात याचं वर्णन दिलेलं आहे. आणि तिथेच एक श्लोक येतो, अतिशय सुंदर श्लोक येतो की या भौतिक जगामध्ये अडकण्याचं आणखीन एक मेन कारण असतं, ते म्हणजे सुंदर स्त्रीचं सुंदर आकर्षण. आणि त्याच्यामध्ये एक श्लोक खूप छान आहे. छान आहे म्हणण्यापेक्षा खूप सुंदर रीतीने भगवान कपिल देव समजावून सांगतात. ते म्हणजे एक सुंदर स्त्री आपल्या फक्त भुवया अशा उंचावून पुरुषाला कंट्रोल करू शकते. श्लोक आहे, प्रभुपादांचं तात्पर्य नाही, श्लोकच असा आहे. 1-2 वर्षापूर्वी असा एक व्हिडिओ आला होता बघा, व्हायरल झाला होता. साऊथ इंडियन मूवीतला कोणाचा तरी एक हिरोईन अशी डोळा असं उंच करते, भुवया वर करते, आणि तो हिरो बेशुद्ध पडतो. बऱ्याचदा हिंदी सिनेमामध्ये असं दाखवलं जातं. अँड दॅट्स ट्रू. शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे. मग याच्यापासून स्वतःला वाचवायचं असेल तर काय करायला पाहिजे? याच्यापासून स्वतःला वाचवायचं असेल तर भगवंतांच्या भुवयांवरती ध्यान केंद्रित केलं पाहिजे. नाही, ज्या भगवंतांच्या भुवया अशा लाखो करोडो भुवयांपेक्षा सुंदर आहेत. आणि मग योगी वाचतो, योगाचं तिथं रक्षण होतं. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात, इंद्रिय तृप्तीच्या आकर्षणाने, विशेष करून मैथुन जीवनाच्या आकर्षणाने मुग्ध झाल्यामुळे
बद्ध जीवाना भौतिक अस्तित्वाच्या बेडीने जखडले जाते. मैथुनाच्या अधिष्ठाती देवतेला मकर ध्वज असे म्हटले जाते. मकर ध्वज. ज्याला मदन म्हणतात की नाही, मदन. मगर मिठी. तर प्रभुपाद इथे सांगतात की त्याची जी अधिष्ठाती देवता असते त्याला मकर ध्वज असे म्हणतात. पुरुषोत्तम भगवंतांच्या भुवया साधू जनांचे व भक्तांचे या तीव्र भौतिक वासनेच्या आणि लैंगिक आकर्षणाच्या मोहापासून रक्षण करतात. महान भक्त यमुनाचार्यांनी म्हटले आहे की भगवंतांच्या मनोहारी लीला मी पाहिल्यावर किंवा श्रवण केल्यावर देखील माझ्यासाठी मैथुनाचे आकर्षण घृणास्पद झाले आहे. आणि मैथुन उपभोगाचा साधा विचारही मला थुंकण्यास व तोंड फिरवण्यास कारणीभूत झालेला आहे. आपण म्हणतो की नाही, थुंकतो त्याच्यावर. हे थोडस व्यवस्थित लिहिलेलं आहे, परंतु साध्या सोप्या शब्दात म्हणजे अरे महाभयानक आनंददायक गोष्ट आहे. आपण काय म्हणतो, मी आज थुंकतो अशा गोष्टीवरती, काही गरज नाही मला. तशी भावना उत्पन्न होते. भगवंतांचं हे रूप पाहिल्यानंतर या जगातल्या कुठल्याही सौंदर्याचं, कुठल्याही इंद्रिय तृप्तीच्या आकर्षणाचं मनामध्ये विचार आला तरी त्याच्यावर आपल्याला थुंकावं असं वाटलं पाहिजे. म्हणूनच जर कोणाला लैंगिक आकर्षणापासून अलिप्त व्हावयाचे असेल तर त्याने भगवंतांचे मोहक हास्य आणि आकर्षक भुवया पाहिल्याच पाहिजेत. त्याच्यावरती ध्यान केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे. पुढचा श्लोक वाचूया का? वाचूयाच, कारण ते हास्यावरतीच आहे. पुढचा श्लोक आहे, ध्यानायनम प्रहसितम बहुलाधरोष्ठ भासायरुणा इततनु द्विजकुंडपी पंक्ति ध्यायेत् स्वदेह कुहरे अवसितस्य विष्णोर भक्त्यार्द्रयार्पितमना न पृथग दृक्षेत. प्रेम आणि स्नेहामध्ये द्रवीभूत झालेल्या भक्तिभावाद्वारे योग्याने आपल्या हृदयाच्या गाभ्यामध्ये भगवान श्री विष्णूंच्या मुक्त हास्याचे ध्यान करावे. श्री विष्णूंचे हे मुक्त हास्य इतके मंत्रमुग्ध करणारे आहे की त्याचे सहजच ध्यान करता येते. भगवंत हसतात त्यावेळी कुंद कळ्यांच्या पंक्तीप्रमाणे दिसणारी व ओठांच्या कांतीने गुलाबी झालेली त्यांची दंत पंक्ती योग्याला दिसू शकते. एकदा त्यावर मन जडवले की योग्याने दुसरे काही पाहण्याची कामना करू नये. आता ऍक्च्युली या श्लोकामध्ये हास्य म्हणजे मोठमोठ्याने हसणे हे आहे बरं का. कधी कधी भाषांतर अवघड होतं आपल्याला. With devotion steeped in love and affection, the yogi should meditate within the core of his heart upon the laughter of Lord Vishnu. Laughter म्हणजे काय? हा 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 हा. स्मित हास्यापेक्षा थोडस स्ट्रॉंग असतं ते. इथे मराठीमध्ये मुक्त हास्य म्हटलेलं आहे. थोडस आपल्याला समजायला अवघड जातं. मुक्त हास्य म्हणजे स्मित हास्यापेक्षा थोडं स्ट्रॉंग असतं. पण काय म्हणतात त्याला, किळसवानं नसतं जसं आपण हसतो. काही लोक असतात. हे हसणं भगवंतांचं देखील जरी त्यातून थोडेसे दात दिसत असले तरी ते मोहक आहे, सुपर स्ट्रॉंग, आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे. प्रेम आणि हे याचा ध्यान कसा केला पाहिजे सांगितलंय. प्रेम आणि स्नेहामध्ये द्रवीभूत झालेल्या भक्तिभावाद्वारे, लव्ह अँड अफेक्शन, हे सगळं पाहत पाहत ध्यान करत करत मनामध्ये प्रेम आणि अफेक्शनला जनरली काय म्हणतात, करुणा, स्निग्ध म्हणजे नाही काय
स्नेह, सॉरी, स्नेह, स्निग्ध नाही, स्नेह, या दोन्ही भावना मनामध्ये स्ट्रॉंगपणे उत्पन्न करून मग भगवंतांच्या या मुक्त हास्यावरती मनामध्ये ध्यान केलं पाहिजे. हे मुक्त हास्याचं ध्यान आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे आणि याचं ध्यान सहज करता येतं. भगवंत हसतात तेव्हा कुंद कळ्यांच्या पंक्तीप्रमाणे दिसणारी व ओठांच्या कांतीने गुलाबी झालेली त्यांची दंत पंक्ती दिसू शकते. थोडेसे दात दिसतात. When the Supreme Lord is laughing, one can see his small teeth. आता हे दंत पंक्तीमुळे छोट्याशे दात दिसत, स्मॉल टीथ म्हटलेलं आहे प्रभुपादांनी इंग्लिश मध्ये. स्मॉल गायब केले, छोटीशी दंत पंक्ती त्यांना दिसू लागते. One can see his small teeth, which resembles jasmine buds rendered rosy by the splendor of his lips. कुंद काळ्या म्हणजे काय? जॅस्मिन म्हणजे काय? मोगरा. मोगऱ्याचे बर्ड्स, कळ्या, मोगऱ्याच्या कळ्या फुलण्यापूर्वी किती छोट्या 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 शुभ्र अशा दिसत असतात, तसे भगवंतांचे दात दिसतात. परंतु ते पूर्णपणे पांढरे पण नसतात, त्याच्यामध्ये थोडीशी लाल गुलाबी छटा असते. ती कशामुळे उत्पन्न झालेली असते? त्यांच्या मोहक अशा गुलाबी ओठांमुळे. सो डिफिकल्ट मराठीमध्ये आपल्याला शब्द पण. स्प्लेंडर ऑफ हिज लिप्स. स्प्लेंडर म्हणजे कांती, बरोबर. कांती म्हणजे एक प्रकारचं हे असतं, शायनिंग. परंतु डोळ्यांना पूर्णपणे असं दीप्त करणारं पण शायनिंग नसतं. त्याच्यामध्ये कलर असते, छटा असते आणि ते शायनिंग असतं. शुभ्र गुलाबी अशा फुलाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ते आपल्याला आकर्षित करून घेतं, कारण ते शाईन करत असतं, परंतु असं सूर्याप्रमाणे किंवा लाईट बल्ब प्रमाणे शाईन करत नसतं. त्याच्यामध्ये शायनिंग असतं, परंतु त्याच्यामध्ये कलर पण मिक्स केलेले असतात, लाईक दॅट. तर भगवंतांचे दात अशा प्रकारे थोडेसे गुलाबी पण दिसत आहेत, परंतु शुभ्र पांढरे पण दिसत आहेत, मोगऱ्याच्या कळीप्रमाणे. आणि हे छोटेसे थोडेसेच दिसतात, एवढंच ते हसतात. मोठ्या मोठ्याने 32च्या 32 दात कोणाचे दिसतात? जो रावणासारखा हसतो, हा 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 हा. ते मोहक वाटत नाही आपल्याला. भगवंतांनी तसं असलं असतं तरी आपल्याला मोहक वाटलं पाहिजे, वाटणार. पण तरीही सौंदर्याची व्याख्या ही भगवंतांच्या या अशा चेहऱ्यावरून, मुखावरून, हास्यावरून, याच्यावरूनच सौंदर्याची व्याख्या केली जाते. म्हणूनच जनरली या जगातल्या नॉर्मल भौतिकवादी कवी, लेखक यांना देखील अशाच प्रकारचं सौंदर्य आवडतं, हो की नाही? मग कधी कधी मायावादी, निर्विशेषवादी लोक काय म्हणतात की हे अशा प्रकारचे जे श्लोक आहेत भागवतम मध्ये ते आपल्याच श्रेष्ठ कवी आणि लेखकांची कवी कल्पना आहे. नो, ऍक्च्युली हे उलट आहे. कवी आणि लेखकांच्या मनामध्ये ही कल्पनाच आली भगवंतांचं असं सुंदर हास्य, सुंदर मुख पाहून. आणि मग शेवटचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे एकदा त्यावर मन जडवले की योग्याने दुसरे काही पाहण्याची कामना करू नये. कामना होणारच नाही. एका क्षणासाठी जरी भगवंत आपल्याला दिसून गेले तरी आपल्या मनामध्ये दुसरा कुठला विचारच येणार नाही. इतकं मोहक असतं, इतकं सुंदर, इतकं मोहक. तात्पर्य, भगवंतांच्या स्मित हास्याच्या काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर योग्याने त्यांचे मुक्त हास्यही आपल्या दृष्टीसमोर आणावे, असे येथे म्हटलेले आहे. येथे दिलेली स्मित हास्य, मुक्त हास्य, मुख, अधर, दंतपंक्ती यावर ध्यान करण्याची वर्णने परमेश्वर निराकार नसल्याचे निश्चितपणे सूचित करतात. जसं काल पण आपण चर्चा करत होतो. एवढं सगळं वाचल्यानंतर, एवढं सगळं ऐकल्यानंतर कोण व्यक्ती म्हणेल भगवंतांना स्वरूप नाही, आकार नाही?
भक्त काय म्हणतो माहितीये, भगवंतांना स्वरूप आकार असो नसो मला काही फरक पडत नाही, मला याच्यामध्ये आनंद आहे. शेवटी आपण आनंदासाठीच हे सगळं करतोय ना. त्यामुळे जरी अनादि अनंत काल आपण निराकार भगवंतांवरती ध्यान करत असलो, कसं करतात माहिती नाही निराकारावरती ध्यान तरी हे किती सुंदर आहे. हे जे वर्णन, नुसतं आपण वर्णन वाचतोय 4-5 दिवस झालं तर किती सुंदर वाटतंय आपल्याला. मग का करू नये अशावरती ध्यान. चला, काल्पनिक असेल तरी चालेल, करा ध्यान, कारण याच्यातच आनंद आहे. शून्यावरती ध्यान केल्यावर काय आनंद आहे. योग्याने भगवान विष्णूंच्या स्मिताचे व मुक्त हास्याचे ध्यान करावे असे येथे म्हटलेले आहे. इतर कोणतेही कार्य भक्ताचे हृदय पूर्णपणे शुद्ध करू शकत नाही. असे वाक्य थोडेसे कॉन्ट्राडिक्टरी वाटतात, कारण आपण वाचलंय की भगवत नामाच्या जपाने हृदय पूर्णपणे शुद्ध होते, इतर कोणतेही काम भक्ताचे हृदय शुद्ध करू शकत नाही. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम. अशी वाक्य कशासाठी लिहिलेली असतात, अतिशयोक्ती दर्शवण्यासाठी. याचं महत्व जाणून घ्या. भगवान विष्णूंच्या मुक्त हास्याचे अपवादात्मक सौंदर्य असे की ते हसतात तेव्हा कुंद कळ्यासमान दिसणारे त्यांचे दात त्यांच्या गुलाबी अधरांच्या कांतीमुळे त्वरित गुलाबी होतात. योगी जर भगवंतांचे अप्रतिम लावण्ययुक्त मुख आपल्या अंतःकरणाच्या गाभ्यात धारण करू शकला तर तो संपूर्ण समाधानी होऊ शकतो. हे थोडस कठीण पण वाटतंय, हो की नाही, कारण हे योगासाठी दिलेलं आहे. याच्या पुढच्या अध्यायामध्ये भगवंत प्रॅक्टिकल भक्ती फक्त सांगणार आहेत. ते म्हणतात आपल्या आईला, हो मला माहिती आहे योगाचं जरा अवघड असतं, म्हणून मी तुला आता प्रॅक्टिकल भक्ती योग सांगणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये. जसं प्रभुपादांनी कालच्या का परवाच्या तात्पर्यामध्ये सांगितलं की अशा प्रकारे मनामध्ये ध्यान करणे किंवा भगवंतांच्या लीला नाम रूप गुणांचं श्रवण कीर्तन करणे किंवा भगवंतांचं रूप विग्रह स्वरूपात मूर्ती स्वरूपात मंदिरामध्ये पाहणे, हे तिन्ही समान गोष्टी आहेत, सेम टू सेम आहेत. योगी अशा प्रकारे पूर्णपणे समाधानी होतो. दुसऱ्या शब्दात भगवंतांचे सौंदर्य आपल्या हृदयांतरी पाहण्यात मनुष्य रममान होतो, तेव्हा सांसारिक प्रलोभने त्याला मोहित करू शकत नाही. या भौतिक जगातलं त्याला कुठल्याच गोष्ट आकर्षित करू शकत नाही. हे मी मध्येच तुम्हाला योगी आणि भक्ताबद्दल का सांगितलं, कारण हे वाचता वाचता हे इतकं विलोभनीय आहे, इतकं. आता जसं मी मगाशी म्हणालो की अरे असं स्मित हास्य पाहून जर आपल्याला आनंद होत असेल तर का करू नये. परंतु भक्त इथे थांबत नाही. हेच पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला कपिलदेव समजावून सांगणार आहेत. आणि योगी पण इथे थांबत नाही ऍक्च्युली, तसं बघायला गेलं तर. योग्याला याच्या पुढे काय करायचं माहिती नसतं, त्यामुळे तो ध्यान करत असतो. आणि तो ध्यानामध्ये जेव्हा परिपूर्ण होतो त्याला भगवंत पूर्णपणे अशा प्रकारे दिसायला लागतात. मग हळूहळू त्याच्या डोक्यात प्रकाश पडायला लागतो. या विलोभनीय आकर्षक श्रीमूर्तीच्या रूपात असलेल्या भगवंतांची मी सेवा केली पाहिजे, आणि त्याला म्हणतात भक्ती. तर हे या अध्यायाचं नाव आहे भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी भगवान कपिल देवांचा उपदेश. परंतु ऍक्च्युअल भक्ती मार्गाचं आचरण पुढच्या अध्यायात सांगणार आहेत भगवान कपिल देव. व्हेरी इम्पॉर्टंट अध्याय आहे पुढचा अध्याय. या भगवान कपिल देवांच्या सगळ्या उपदेशांमधलं बेस्ट आहे पुढचा अध्याय. अजून एक 8-10 श्लोक आहेत, ते झाल्यानंतर आपण पुढचा अध्याय सुरू करणार आहोत.
परंतु त्याच्या आधीच मी तुम्हाला हे मुद्दामून एवढ्यासाठी सांगतोय की कधी कधी हे नुसतंच भावनिक होऊन अशा प्रकारचं आपण कल्पना करतो, हा मेरा लल्ला, आणि मग सेवा करत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि भगवान कपिल देव ते खूप छानपणे समजावून सांगणार आहेत आपल्या आईला. आणि या भावनिक ध्यान स्टेजामधून सेवा स्टेजामध्ये योगी कसा जातो ते आपल्याला शिकायचंय. आणि जसं सुरुवातीपासून प्रभुपाद आपल्याला सांगतात की अशा प्रकारचं ध्यान कलियुगामध्ये शक्य नाही, त्यामुळे डायरेक्टली सेवा स्टेजमध्ये जाणे सगळ्यासाठी बेस्ट आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की सेवा करताना आनंदच घ्यायचा नाही. सेवा करताना आनंद हा याचाच असतो, भगवंतांच्या मुखावरचं हास्य. तुमची सेवा ग्रहण करून भगवंतांचे मुख जे संतुष्ट झालेलं असतं, ती संतुष्टी हे आपल्या आनंदाचं एकमेव आणि परिपूर्ण कारण असलं पाहिजे. बस, आणखीन काय पाहिजे जीवनामध्ये, हो की नाही? हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? आपली वाईट अवस्था आहे या भौतिक जगामध्ये. एक दिवस उपवास केला तर मला वाक्य व्यवस्थित वाचता येईना. भगवंतांचे ऐवजी भगवंतांना वाचतोय. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. येस, जरा फोन तोंडाजवळ जवळ घ्या, अजून ऐकू येत नाही मला. हा, बोला. इच्छापासून द्वेष येते म्हटलं ना. चांगला इच्छा सुद्धा द्वेष येते का? माताजींचे प्रश्न एकदम इंटेलेक्च्युअल असतात, विचार करायला लावणारे. माताजी म्हणतात इच्छापासून द्वेष निर्माण होतं, चांगल्या इच्छा मनात आल्या तरी द्वेष निर्माण होतं का? त्याच्यामध्ये एकच शब्द घालायचा, तुमचं उत्तर मिळतंय, ते म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या इच्छापासून द्वेष निर्माण होतो. बाकीच्या कुठल्या इच्छेपासून द्वेष निर्माण होत नाही. इंद्रिय तृप्तीच्या इच्छेतून द्वेष का निर्माण होतो? कारण इंद्रिय तृप्तीची इच्छा जेव्हा आपण करतो तेव्हा आपोआप द्वेष निर्माण होतो का? कारण ती इच्छा पूर्ण होत नाही. मग ती इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा ज्याची पूर्ण होत असते त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. सगळा आनंद भगवंतांनी का घ्यायचा, मला कधी मिळणार? मग याच इच्छेला फिक्स करायचं आहे. अशी इच्छा करायची आहे ज्या इच्छेमध्ये मला काही नकोच आहे. तेच वाचलं आपण काल भगवद्गीतेमध्ये, हो की नाही? अशी इच्छा करणे, असं कर्म करणे ज्याच्यामध्ये मला काही नकोच आहे. मग जिथे मला काही नकोच आहे म्हणजे ह्यालाच म्हटलं जाते, प्रभुपाद साध्या शब्दात समजावून सांगतात, ते म्हणजे फळाची इच्छा न करता काम करणे. मग जिथे फलाची इच्छाच नसते तिथे इच्छा नसते असं नाही. बऱ्याच जणांची चुकीची कल्पना असते की फल, कर्माचं फळाची इच्छा न करणे म्हणजे इच्छाच करायचं बंद करायचं किंवा कर्मच करायचं बंद करतं. नाही, इच्छा कशाची केली पाहिजे? सेवेची केली पाहिजे. कशा सेवेची? अहेतुकी, निरपेक्ष, कुठलाही हेतू न ठेवता करणाऱ्या सेवेची. मग मला काही नकोच आहे, मग द्वेष कसा निर्माण होईल? द्वेष तेव्हाच निर्माण होतो जेव्हा मला पाहिजे असताना ते मिळत नाही, तेव्हा क्रोध निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. ज्याला मिळालेला आहे त्याच्याबद्दल त्या द्वेष निर्माण होतो. आता याचा अर्थ असा नाहीये की मला भगवंतांची सेवा करायची आहे परंतु एखादा असा व्यक्ती आहे जो मला करू देत नाही, मग त्याच्याबद्दलची द्वेष म्हणजे द्वेष चांगला द्वेष नाहीये. तो द्वेष चांगला द्वेष असतो ऍक्च्युली. भगवंतांचा शत्रू हा आपला शत्रू असला पाहिजे. नाहीतर मग अर्जुनाला युद्ध कशाला करायला सांगितलं असतं? नाहीतर मग मारुतीने, बजरंगबलीने
लंका का जाळून टाकली असती? हा द्वेष नाहीये, हा द्वेष नाही, ही पण एक प्रकारची सेवा असते. भगवंतांसाठी काहीही करायला लागलं तरी आपण केलं पाहिजे. मग आता एखादा व्यक्ती भगवंतांचा द्वेषी असेल, भगवंतांचा अपराधी असेल, भगवंतांची सेवा करायला नको म्हणत असेल, तर त्याचा द्वेष केला पाहिजे काय? आपण त्याचा द्वेष नाही करायचा. तो तुमच्या भगवत भक्तीमध्ये जर अडथळा आणत असेल तर त्याला दंड द्या. परंतु द्वेष ही भावना मनामध्ये आणली की आपलं मन चिंतित होतं, परत शोक निर्माण होतो मनामध्ये, वाईट विचार मनामध्ये निर्माण होतात. त्याच्यापेक्षा त्याला त्याच्या मार्गावरती सोडून द्यायचं. एखादा व्यक्ती आपल्याला भक्तिमय सेवेमध्ये अडथळा आणतोय, त्याचा द्वेष नाही करायचा. तो आहे, भगवंत आहे, बघून घेतील, मला भगवंतांची सेवा करायची आहे, एवढाच विचार करायचा आणि भगवंतांची सेवा करायचं. आपल्याला कशाला करायला पाहिजे? आता आम्हाला कधी कधी माझं डोकं फिरतं ऍक्च्युली विचार करून करून की इतकं मोठं प्रोजेक्ट करत असताना, करोडो रुपयाचा पैसा आणि हे सगळं प्लॅनिंग करत असताना बरेच असे भक्त भेटतात, ते स्वतःचा स्वार्थ घेऊनच येतात आणि स्वतःचा स्वार्थ फुलफिल झाला नाही तर आम्हालाच नावं ठेवून सोडून देतात. बऱ्याचदा झालेलं आहे माझ्या बरोबर असं, एकदा दोनदा नाही, हजारो वेळा झालेलं आहे. अगदी आर्थिक दृष्ट्या पण लुटायला बघतात. मग किती जणांचा आपण विचार करणार आणि किती जणांना आपण फिक्स करणार आणि किती जणांचा द्वेष मनामध्ये ठेवून आपण अशा प्रकारे जगणार? त्यांना त्यांच्या मार्गावर सोडून द्यायचं असतं आणि आपण आपली भगवंतांची सेवा करायची असते. हे शब्द थोडेसे कन्फ्युजिंग वाटतात कारण आपण अजून इंद्रिय तृप्तीमध्ये आहोत. हे इच्छा द्वेष आपल्याला का कळत नाही? कारण अजून आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा गेलेली नाहीये. आपण कुठेतरी शास्त्रामध्ये शोधत असतो की माझी इंद्रिय तृप्ती पण अलाउड आहे का शास्त्रामध्ये, नाही? म्हणूनच आपल्या डोक्यात सारखं सारखं येतं, प्रभूजी तुम्हीच म्हटला होता की, प्रभूजी भगवद्गीतेतच सांगितलंय की. आपल्याला व्यवस्थित समजलेलं असतं तरी आपण व्यवस्थित समजावून घेत नाही. का? कारण आपली इंद्रिय तृप्ती आपल्याला सोडायची नसते. एक सिंपल समीकरण आहे, सकाळी उठायचं आहे, भगवंतांची सेवा करायची आहे, दुपारी भगवंतांची सेवा करायची आहे, संध्याकाळी भगवंतांची सेवा करायची आहे, झोपायचं आहे, उद्या सकाळी उठून परत भगवंतांची सेवा करायची आणि हे सायकल चालू ठेवायचंय. कुठल्या इच्छा आणि कुठलं काय आणि कोण आपल्याला अडवतो आणि कोण द्वेष करतो आणि कोण लुटतो आणि कोण फसवतो, हे सगळं आपलं मन ठरवत असतं. आणि याच्याबद्दल आपण जेव्हा जास्त विचार करतो तेव्हा लक्षात ठेवायचं आपण पण इंद्रिय तृप्तीकडे वळतोय विनाकारण. इच्छेतून द्वेष निर्माण होतो, मग चांगली इच्छा केलं तर त्यातनं पण द्वेष निर्माण होतो का? हा प्रश्नच मनात आला नसला पाहिजे, कारण तुम्हाला चांगली इच्छा करायचीच नाहीये. हा प्रश्न का मनात आलाय? कारण आपल्याला चांगली इच्छा, प्रभूजींनी सांगितलंय, भगवद्गीतेत सांगितलंय, इच्छेतून द्वेष निर्माण होतो. मग चांगली इच्छा पण करायला नको, कशाला भगवंतांची सेवा पण करायची? किती चुकीचं आपण समजावून घेतो. का चुकीचं समजावून घेतो? कारण आपल्यालाच ते नको असतं. असं बरेच आपण मनामध्ये ग्रह निर्माण करतो, विचार करतो आणि भगवंतांची सेवा टाळत असतो, भक्तांचा संग टाळत असतो. बरेच भक्त मला सांगतात, बरेच भक्त आजपर्यंत मी इतक्या वेळेला ऐकलंय हे, प्रभूजी माझ्याच इच्छा आकांक्षा इंद्रिय तृप्ती एवढ्या आहेत, अजून त्यातून मीच शुद्ध झालेलं नाही आहे, मी काय भगवंतांची सेवा करणार? अरे हे काही कारण आहे का? हा नुसता पलायनवाद आहे. आपल्याला भगवंतांच्या सेवेपासून पळायचं आहे, करायचं नाहीये आपल्याला, बस हे एकच कारण आहे त्याचं. आमच्या शेतावरती एक माणूस होता, त्याला काही काम करायला सांगायला गेलं की तो एवढंच म्हणणार, करणार ना? अरे उठ कर. नाही करणार ना. मग एक दोनदा मी त्याला जोरात म्हणलं, अरे उठ कर, करणार ना म्हणजे काय? नाही करणार, मी हळू करणार, व्यवस्थित करणार, चुका करणार नाही, स्लो करणार, करणार. मी त्याला मग म्हणणार, अरे उठ कर, चुका कर.
आणि मग तो एक एकदा करणार व्यवस्थित आणि मला येऊन परत सांगणार, बघा मी कोणतंही काम केलं तरी व्यवस्थित करणार. मग मी त्याला म्हणणार आणि नाही तर नाहीच करणार. ही सगळी आपला स्वार्थ असतो, इंद्रिय तृप्ती असते ऍक्च्युली. काय चुका होतील, चला मला भगवंतांसाठी काम करायचंय आजपासून, माझ्या हातातून किती चुका व्हायच्या होऊ दे. काही काही लोक म्हणतात, प्रभूजी आमच्या हातून चुका होतात हो, म्हणून आम्ही भगवंतांची सेवा करायला येत नाही. एक व्यक्ती होता, तो मला म्हणाला, मी प्रभूजी तुम्हाला गुरु मानतो म्हणून एक गोष्ट सांगायला आलोय. काय हो प्रभूजी? उद्यापासून मी दुसऱ्या लोकांना फसवायला जाणार आहे, परंतु माझ्या मनात विचार आला की तुम्हाला गुरु मानले म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला सांगून फसवायला गेलं पाहिजे. इतका हसत होतो मी त्या दिवशी. इट्स लाईक अमेझिंग. सत्संगला या, इथे या, सेवा करा, आमचा संग करा म्हटलं तर नाही प्रभूजी आमच्या अंगात अजून खूप चुका आहेत, आम्ही अजून खूप चुका करतो, त्यामुळे आम्ही तुमचा संग करत नाही. अरे दुसऱ्या शब्दात सरळ सरळ सांग ना, मला करायचंच नाहीये. हो की नाही? हे शब्दांची गुंतागुंत आपण करतो ऍक्च्युली. शब्दांमध्ये काही गुंतागुंत नाहीये. आणि ही आसुरी प्रवृत्तीचे लोक शब्दांमध्येच आपल्याला गुंतवून ठेवतात. जेव्हा आपण निष्पापपणे भगवंतांची सेवा करत असतो, आसुरी प्रवृत्तीचे लोक येऊन सांगतात आपल्याला, तुम्हाला सांगितलं होतं की नाही, अजून तुमच्या चुका, तुमच्या मनातले वाईट विचार गेलेले नाही आहेत, तुम्ही भक्तिमय सेवेला लागू नका. आपल्याला पण ते पटायला लागतं, हो बरोबर आहे. असं काही नसतं. या जगात कोण चुका करत नाही, या जगात कोणाची इंद्रिय तृप्ती नाही आहे, या जगात कोणाची आसक्ती नाही आहे. सगळ्यांनी आहे त्या स्टेजला आहे ते सगळं सोडून भगवंतांची सेवा करायला सुरू केलं पाहिजे. किती दिवस पळणार आहे आपण याच्यातून? आणि असे लोक हे शब्दांची गुंतागुंत, शब्दांची फिरव तेच करत असतात, ज्यांना मनापासून भगवंतांची सेवा करायची इच्छाच नसते. हे अमेझिंग आहे. डोक्यातनं सगळं काढून टाका. इच्छा, द्वेष, हे शब्द, तो शब्द, माझं चुकलंय का, माझं चुकतंय का, माझं चुकतंय का, सगळं 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 विचार करायचं बंद करायचं. मला भगवंतांची सेवा करायची आहे बस. आता माझं चुकतंय का ह्याच्यात पण तुम्ही तुमचाच विचार करताय ना, आणि कोणाचा विचार करताय? मी इतका महत्वाचा आहे. आणि अशा लोकांना मी सांगतो हा तुमचा अहंकार आहे, त्यांना पटत नाही, अजून त्यांना राग येतो, यात काय माझा अहंकार आहे? समोरचा व्यक्ती चुकतोय त्यात माझा काय अहंकार आहे? अरे या जगाला बदलणे, या जगातल्या इच्छा, द्वेष हे सगळं थांबवणे तुमच्या हातात नाहीये. तुमच्या हातात आहे फक्त उठणे आणि भगवंतांची सेवा करणे. का बरं आपल्या मनात येत नाही? काय व्हायचं ते होऊ दे, कुणी काय म्हणायचं ते म्हणू दे, प्रभूजी पण काय म्हणायचं ते म्हणू देत. मी जातो आणि म्हणतो मला सेवा सांगा, मी करतो. किती विचार करतो आपण, हे असं असू शकतं का, हे तसं असू शकतं का, हे असं आहे का, हे तसं आहे का. विचार करायला कोणाला लागतंय माहितीये? ज्याला यातून पळायचं आहे, याच्यात यायचं नाही, त्याला विचार करावा लागतं. तो शब्दाची जुळवाजुळव करत बसतो. हे लक्षात घ्या ऍक्च्युली. काय सेवा करायची त्याच्यामध्ये कशाला विचार करायला लागतो सेवा करायला? बऱ्याचदा आपण म्हणतो की जे ढोंगी भक्त आहेत, ढोंगी गुरु आहेत, त्यांनी सेवेच्या नावाखाली आम्हाला लुटलंय. त्यांनी सेवेच्या नावाखाली तुम्हाला लुटलेलं, फसवलेलं नसतं. तुमची इच्छा असते फसवून घ्यायची, तुमची इच्छा असते लुटायची, म्हणून त्यांनी तुम्हाला फसवलेलं असतं, म्हणून त्यांनी तुम्हाला लुटलेलं असतं. आता तुम्हाला सत्य समजतंय ना, आता तुम्हाला खरं समजतंय ना, तरी पण तुमची सेवा करायची काय इच्छा नाही. अजून पण तुम्हाला कोणी फसवणारा भेटला तर तुम्ही लगेच तिकडे जाल आणि कराल पण तिथे सेवा आणि फसवून घ्याल पण, परंतु इथे सत्याच्या मार्गावर तुम्ही येणार नाही. का? कारण आपल्याला हे शब्द फिरवून कुठेतरी अजून भगवंतांची सेवा टाळायची असते, करायची नसते. कशाला विचार करतो आपण इतका? हे असं आहे का, हे तसं आहे का?
बऱ्याचदा माताजी तुम्ही हे प्रश्न विचारता, प्रभूजी माझंच चुकल्यासारखं वाटते. हे पण विचार करायचं बंद करा. का माझंच चुकलंय, माझंच चुकतंय का, माझंच चुकल्यासारखं वाटतंय का? अरे काय, ठीक आहे तुमचं चुकत असेल, बंद करा ना विचार करायचा. मला सेवा करायची आहे फक्त, बस, मला बाकीचं काही करायचं नाही. माझंच चुकतंय का म्हणजे तुम्ही बरोबरच असायला पाहिजे का दरवेळी? म्हणजे आणि परत मी 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 आलं त्याच्यामध्ये. हे इतकं बोगस हे कारण आहे. हे आणखीन एक प्रभूजी आमचे सारखे असेच म्हणत असतात मला, तेच ते मला विचारायला आलते, उद्यापासून मी दुसऱ्यांना फसवायचं काम करणार आहे, तुम्हाला सांगून करायला आले. व्हॉट इज दिस स्टुपिडिटी? काय येत नाही तुम्ही प्रभूजी सत्संगला, काय येत नाही सेवा करायला? नाही, माझ्याकडून खूप चुका होतात म्हणून मी येत नाही. ऐकायला पण कसं वाटतं बघा हे. चला मी तुम्हाला उद्यापासून परवानगी देतो, तुमच्याकडून 1000 चुका होऊ दे, सगळे चुका माफ आहेत, या सेवेला. आहे तयार यायला तुम्ही? सगळ्या चुका तुमच्या मी माफ करतो, सगळ्या चुका कोणीही तुम्हाला बोलणार नाही याची गॅरंटी मी देतो, या सेवेला. ह्या आपला स्वार्थ आहे, आपला पलायनवाद आहे. आपल्याला भगवंतांच्या सेवेपासून दूर पळायचं आहे. कारण अनादी अनंत काळापासून आपलं मन हे माझ्यावरती फिक्स आहे. कोणाची दुसऱ्याची सेवा मी का करू? सगळे विचार मनातून काढून टाका. कोण काय म्हणतो, हे आसुरी लोक तुम्हाला येऊन हेच सांगणार. कारण आसुरी लोकांना मायेच्या तावडीतून, इंद्रिय तृप्तीतून एखादा भक्त भगवंतांच्या सेवेत गेलेला आवडत नाही. मग ते तुम्हाला 1000 कारण येऊन सांगणार, असं तसं असं तसं. आणि मग तुम्ही जर कमकुवत असला की तुम्ही त्याच्यावर विचार करत बसणार, अरे बरोबर सांगतंय, माझंच काहीतरी चुकतंय, मीच इच्छा, माझीच इच्छा चुकीची. सगळं बंद करा, कुणाचं ऐकूच नका. मेन म्हणजे कशाला ऐकताय कुणाचं? आणि जो आपल्याला माहिती आहे, जो आसुरी प्रवृत्तीचा आहे, त्याचं जर कशाला ऐकायचं? तो तुम्हाला फिरवणार, शब्दांच्या या जाळ्यांमध्ये अडकून ठेवणार. मन हलकं करा, मनातली ही जटिलता काढून टाका. ही जी गुंतागुंत झाली आहे की नाही, हे सगळं काढून टाकायचं. हे गुंतागुंत आपल्याला विचार करायला खूप भाग पडते, आणि विचार 24 तास करतो आपण आणि सेवा 0 करतो. कशाला पाहिजे? भगवंत म्हणतायत सगळं 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 विसरून जावा. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वम. तुमची काळजी मी घेतो. अहम त्वम सर्व पापे. एवढं सांगून पण आपण का विचार करतोय? प्रभूजी असं आहे का? प्रभूजी तसं आहे का? प्रभूजी मग असं बोललं तर चालेल का? मग प्रभूजी असं. वाय? अमेझिंग, हो की नाही? हे बंद केलं पाहिजे आपण. कॉमन सेन्स आहे, तुम्हाला पण कळतंय. चांगल्या इच्छेतून द्वेष निर्माण होत नाही. कसं होईल? भगवंतांची सेवा करायची आहे मला, कोण करो न करो, मला काय त्यात मिळो न मिळो, मग द्वेष उत्पन्न व्हायचा प्रश्नच नाहीये. परंतु हे शब्द आपल्याला अडकून ठेवतात, गुंतवून ठेवतात. कारण आपल्याला सवय लागली आहे, माझी इच्छा ह्यातून कशी पूर्ण करता येईल. थोडंसं फिरवून 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 हलवून ढवळून काय निघतंय काय बघायचं भगवद्गीतेतून. माझ्यासाठी काही मिळणार नाहीये तुम्हाला. भगवंतांच्या सेवेमध्ये भौतिक सुख अजिबात नाहीये. हे ठामपणे स्वतःला सांगून घ्या. दिव्य आनंद आहे. त्या दिव्य आनंदाची, सुखाची तुलना कशाची करता येत नाही. तो आनंद आहे. आणि हे जे सुख असतं, हे भक्तांमध्ये जे प्रेम असतं, त्या प्रेमामध्ये असतं. सेवेत पण नसतं, प्रेमामध्ये असतं. हे पण लक्षात ठेवा. ते प्रेम नाही तर मग काही भक्ती नाही, तिथे सेवा नाही, काहीच नाही. आणि प्रेम हे त्यागात असतं, द्वेषात नसतं. हरे कृष्ण. माफ करा, मला खरोखरच माफ करा, मी खूप स्ट्रॉंग बोललो. कारण मला खूप वाईट वाटतं असलं ऐकल्यावरती. ऍक्च्युली हे तुमचे जे प्रभूजी आहेत ते सांगतात की आपल्याला हेच धंदा करायचा आहे, प्रभूजींशी फक्त आठवड्यातून जाऊन एकदा भेटायचं आहे, हीच भक्ती आहे. अरे पाप कर्म बंद होणार नसेल तर कुठली भक्ती आणि कुठलं काय? मग वेगवेगळे त्याच्यासाठी श्लोक शोधून काढायचे, वेगवेगळे लेक्चर शोधून काढायचे,
आणि ते प्रूव्ह करायचा प्रयत्न करायचं. का प्रूव्ह करायचं? पाप हे पाप असतं, त्याला प्रूव्ह करायलाच लागत नाही कोणी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, जरी आपण पाप कर्मातून पूर्णपणे मुक्त झालेलो नाहीत, पूर्वजन्माचे पाप कर्म आहेत म्हणा किंवा पाप वृत्ती पूर्ण गेलेली नाही, तर त्यासाठी आपण ते पाप वृत्ती शुद्ध होण्यासाठी स्पेशली प्रयत्न केले पाहिजे की भगवंतांची भक्तिमय क्रिया चालू केली पाहिजे, जेणेकरून जरी पाप वृत्ती असेल किंवा पूर्वीचे पाप कर्म असतील, काही चुकून घडतील, काही होईल, तरी पण आपण त्यामधून शुद्ध होऊ, की स्पेशली अगोदर त्या पापातून मुक्त होणं गरजेचं आहे? भगवद्गीतेमध्ये कितव्या अध्यायामध्ये श्लोक आहे? 7व्या का 9व्या अध्यायामध्ये? 5व्या अध्यायामध्ये. व्हॉट इज दॅट श्लोक? परम दृष्ट्वा निवर्तते. काय म्हणतात भगवंत त्याच्यामध्ये? दुसऱ्या अध्यायातच आहे. वाव, विसरत चाललोय आपण. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. दॅट इज द फिलॉसॉफी. रसवर्जम रसोप्यस्य. खालचा रस तेव्हाच निघून जातो जेव्हा वरच्या रसाची गोडी लागायला लागते आपल्याला. हे स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कुवतीने पाप कर्म बंद करणे शक्य नसतं. आणि याचे उदाहरण हेच आहे. आपण वेगवेगळे कारण शोधत असतो पाप कर्म करायची. जोपर्यंत आपण पूर्णपणे भगवंतांना शरण जात नाही, पूर्णपणे भगवंतांसाठीच काम करायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपण पाप कर्म बंदच करू शकत नाही. तो एकमेव मार्ग आहे. तुम्हाला ऑप्शन पण नाहीये त्याच्यामध्ये. विषय विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. The embodied soul may be restricted from sense enjoyment, though the taste for sense object remains. म्हणजे काय? जरी तुम्ही इंद्रिय तृप्तीपासून स्वतःला अलिप्त करायचा पूर्ण प्रयत्न करत असला, तरी त्या इंद्रिय तृप्तीसाठी असणारी इच्छा मनामध्ये कायमची तशीच राहते. त्याच्यावरती उपाय एकमेव असतो, म्हणजे बट सीझिंग सच एंगेजमेंट बाय एक्सपिरियन्स दी हायर टेस्ट. भगवंतांच्या सेवेतला आनंद जेव्हा आपण चाखायला लागतो, टेस्ट करायला लागतो, तेव्हा त्या इच्छा, ते पाप कर्माची इच्छा, त्या पापाची इच्छा, सगळं 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 निघून जात. औषध न घेता माझं मी व्यायाम करून बरं होतो म्हणणारे बरेच जण आहेत. हा चॉईसच नाही आहे, ऑप्शनच नाही आहे. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. परम, परम म्हणजे सुपिरियर. आलं का लक्षात? सुपिरियर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मी असे लोक पाहिलेले आहेत ज्यांचं दारू सोडणे म्हणजे इम्पॉसिबल होतं. इम्पॉसिबल. किती मनाने इतके चांगले, इतके चांगले, इतके चांगले, परंतु काहीतरी म्हणजे हा व्यक्ती किंवा बायको माझ्याशी व्यवस्थित वागत नाही, किंवा हे व्यक्ती माझ्याशी व्यवस्थित वागत नाही, म्हणून त्या शोकाने दारू पिणे. आणि मग त्यांना जेव्हा अध्यात्माचं ज्ञान मिळतं, हे भौतिक जग काय आहे हे कळायला लागतं, तेव्हा एका क्षणात अशी दारू सोडतात. परत त्यांच्या मनामध्ये चुकून पण इच्छा येत नाही दारू प्यायची, चुकून पण. कॅन यू इमॅजिन? आणि इतके दिवस इतके प्रयत्न करत होते, ही औषधं घेतली, हा ध्यान केला, हे मेडिटेशन केलं, हे केलं, ते केलं,
काउन्सिलिंग केलं? नो. पण तुझ्याला त्याला वरची टेस्ट मिळाली ना, परम दृष्ट्वा निवर्तते, तो सोडून देतो, निवर्तते, सगळं सोडून देतो. आपले सगळे पाप कर्म आपोआप बंद होतात. तुम्ही फक्त भक्तिभावाने भगवंतांची, शिलप्रभुपादांची सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला करावंसंच वाटणार नाही. जसं रामानुजाचार्य म्हणतात की नाही, थुकावंसं वाटतं त्याच्यावरती, असं तुम्हाला खरोखर वाटायला लागेल. जा अनुभव घ्या तुम्ही स्वतः. त्यामुळे स्वतःच्या हिमतीने, आता दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत हेच सांगतात की स्वतःच्या हिमतीने आर्टिफिशियली, कृत्रिमरित्या इंद्रियांना कंट्रोल करणे, इच्छा थांबवणे, ह्या गोष्टी होत नसतात. एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, मला श्लोक आठवत नाही, परंतु अर्जुनाला म्हणतात की असं करून आजपर्यंत कुणी काय मिळवलंय? भगवंत असे प्रश्नार्थकच विचारतात अर्जुनाला. कृत्रिमपणे इंद्रियांना थांबवायचा प्रयत्न करून आजपर्यंत कोणाचं भलं झालंय? कोणाचं नाही झालं. कारण जोपर्यंत कृत्रिमपणे आपण थांबवायचा प्रयत्न करत असतो, तोपर्यंत आपण भगवंतांना मान्यच केलेलं नसतं. भगवंत स्पष्ट स्पष्ट सांगतात, सगळं सोडून द्या, या इकडे, मी आहे. त्यामुळे उडी मारली पाहिजे. जो काठावर बसून फक्त चिंता करत असतो की मी बुडलो तर काय होईल, तो कधीच पोहायला शिकत नाही. जो जंप करतो तो पोहायला शिकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, धन्यवाद. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु. हरे कृष्ण प्रभु. हरे कृष्ण प्रभु.